मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट, काउंटा आणि काउंटिव्ह असे 3 मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे फॉर्म्युला शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ते फॉर्म्युले कुठले आहेत ते इथे टाकूयात. पहिलं ते एक आहे काउंट, दुसरं आहे काउंटा आणि तिसरं आहे काउंटिव्ह. तिन्ही फॉर्म्युले वेगळे आहेत. नावं जरी सेम असतील तरी त्याचे फॉर्म्युले सेम आणि वर्किंग पद्धत वेगळी आहे. तर पहिला आपण काउंटा बघूयात. काउंट पहिला जो फॉर्म्युला आहे हा फक्त आपल्या ज्या सेल आहेत याच्यामध्ये जे सेल्समध्ये काही व्हॅल्यू आहे ही जर अक्षर असतील तर वर्क करत नाही. इथे फक्त जर नंबर असतील तर ते किती सेलमध्ये नंबर आहे ते सेल काउंट करतो. त्याच्यानंतर काउंटर हा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती टेक्स्ट टाकलेत, नंबर्स टाकलेत तर हे सगळं तो काउंट करतो. फक्त ब्लँक सेल काउंट करत नाही. आणि काउंटिंग मध्ये स्पेसिफिक तुम्हाला कुठला कंटेंट तुम्हाला काउंट करायचा आहे तर यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. पहिला आपण यूज करूयात काउंटा. टाइप करा इज इक्वल टू काउंट. पहिला फॉर्म्युला आलेला आहे इन ब्रॅकेट. आपल्याला कुठून कुठे आपल्याला रेंज सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर एंटर दाबायचे. आता तुम्ही बघत असाल इथे 0 आहे. इथे आपण नंबर्स नाहीयेत तर इथे लेटर्स टाकलेले आहेत. हा जो टेबल आहे हा स्टुडंटचा 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंतचा अटेंडन्स आपण दाखवतोय. इथे समजा मी नंबर टाकले तर इथे एकच सेलमध्ये नंबर शो होत आहे. अशा पद्धतीने हा पहिला काउंट फॉर्म्युला काम करतो. काउंट फॉर्म्युला आपण काउंट फॉर्म्युल्याच्या जागी पुन्हा फिल करूयात. इज इक्वल टू काउंट. मला इथून संजीव पासून ते प्रशांत पर्यंतच्या स्टुडंटची काउंट. इथे 1 कारण इथे मी 1 नंबर टाकलाय. ओके, तर 0 म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा नंबर्स नाहीयेत. दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे काउंटा. इथे आपण टाइप करूयात काउंटा इन ब्रॅकेट. मला सेम ही जी रेंज आहे D3 पासून ते D8 पर्यंत मी सिलेक्ट केलं. ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे 6 म्हणजे त्या 6 सेलमध्ये मी नावं टाकलेली आहेत. म्हणजे 6 सेल माझे भरलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल इथे पण काउंट मध्ये 6 आहे आणि इथे पण 6 आहे. जर एखाद वेळेस मी डिलीट केलं तर इथे ऑटोमॅटिकली तो सेल डिलीट होईल आणि 5 सेलमध्ये आपली व्हॅल्यू टाकलेली आहे असं दाखवेल. त्याच्यानंतर आहे काउंटिव्ह. काउंटिव्ह मध्ये मी स्पेसिफिक म्हणजे मला 20 ऑक्टोबरला किती लोक प्रेझेंट होती ते मला काढायचं आहे. म्हणजे इथे PP आहेत ते मला काउंट करायचे. आता ही लिस्ट छोटी आहे. जर मोठी असेल तर फॉर्म्युलाचा वापर केला जातो. तर मी इथे टाइप करणार काउंटिव्ह इन ब्रॅकेट संजू पासून म्हणजे D3 पासून मला प्रशांत पर्यंत म्हणजे D8 पर्यंत मला सिलेक्ट करायचं आहे. आता इथे दिसत असेल एंटर होणार नाही कारण मी रेंज सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मला क्रायटेरिया तर पुढे बघा रेंज सिलेक्ट केली. पुढे मला क्रायटेरिया टाकायला आला तर क्रायटेरिया मध्ये मी टाकणार डबल एनोटेड कोमा मध्ये P ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे दिसत असेल तुम्हाला की 5 लोक 20 ऑक्टोबरला प्रेझेंट होती. आता मी ते अब्सेंट किती होती जर रिनेम केलं तर अब्सेंट किती होती तर 1. अशा पद्धतीने तुम्ही स्पेसिफिक हे टाकू शकता. आता मी इथून जर कॉपी केलं आणि 24 पर्यंत जर पेस्ट केलं तर मला प्रत्येक दिवसाची 20 ऑक्टोबरला किती अब्सेंट होती याचा हा डेटा भेटून जाईल. तर अशा पद्धतीने आहे काउंट, काउंटा आणि काउंटिंग. त्याच्याला फरक असा आहे की काउंटमध्ये फक्त आपल्याला सेलमध्ये नंबर आपल्याला लक्षात येतात. इथे मी वाटलं लिहितो नंबर्स ओनली.
आता एक काउंट आहे याच्यामध्ये आपली किती सेल आपले भरलेले आहेत ते पूर्ण डेटा मोजला जातो आणि काउंटिंग मध्ये स्पेसिफिक तुम्ही कंटेंट तुम्ही सर्च करू शकता किंवा तो किती काउंट करू शकता. तर अशा पद्धतीने आपले 3 फॉर्म्युले हे वर्क करतात. काउंट आणि काउंटिंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या आपण व्हिडिओमध्ये वेगळे फॉर्म्युले आपण बघणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.